कुडकुडत्या थंडीमध्ये फक्कड असा आल्याचा चहा. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अशा मस्त कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम आल्याचा चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपण 2 कप चहा बनवतोय. त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. 1 चमचा ठेचलेलं आलं घालायचं आहे. आलं घालताना ते ठेचून घाला, किसून घालू नका. ठेचलेल्या आल्याचा चहा एक नंबर होतो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गवती चहा घालायचे. इथे मी गवती चहाच्या 2 पाती अशा गुंडाळून घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये घातल्यात. आता बघा, हे पाणी आपण चांगलं उकळवून घेतलं आहे. आलं आणि गवती चहा हे पाण्यामध्ये आधी चांगलं उकळवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची. आता इथे आपण 2 कप चहा बनवतो आहे, त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 4 चमचे साखर घालायची. आता 1 कपासाठी इथे मी 2 चमचे साखर घातली आहे. तुम्हाला चहा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही एखाद दुसरा चमचा वाढवू शकता. आता ह्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घातली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे चहापत्ती घालायची आहे, चहा पावडर घालायची आहे. हे बघा, आता हे चांगलं मिसळून घेऊया आणि मध्यम आचेवर ह्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे. हे बघा, मध्यम आचेवर ह्याला चांगली उकळी आली आहे. ह्याला चमच्याने चांगलं ढवळून घेऊया. आता उकळी आल्यानंतर आपल्याला 2 मिनिट हा चहा चांगला मध्यम आचेवर उकळून घ्यायचा आहे. इथे बघा, हा 2 मिनिट चहा मी चांगला मध्यम आचेवर उकळून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. आपण 2 कप चहा करतो आहे, 1 कप पाणी घातलं, 1 कप दूध घातलं. आता दूध घातल्यानंतर एकदा परत चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याला उकळी घ्यायची आहे. हे बघा, उकळी आल्यानंतर आता मध्यम आचेवर परत ह्याला 1 मिनिटभर चांगलं उकळून घेऊया. हे बघा, मध्यम आचेवर 1 मिनिटभर आपण ह्याला चांगलं उकळवून घेतलं आहे आणि इथे आपला मस्त असा फक्कड आल्याचा चहा तयार झालेला आहे. आता आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा चहा असा गाळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा मस्त कुडकुडत्या थंडीमध्ये फक्कड असा गरमागरम आल्याचा चहा तयार आहे. तुम्हाला जर असे छोटे मोठे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.